प्रत्येक भविष्याची कुठे ना कुठे सुरुवात होतेच. अशाच एका भविष्याची सुरुवात होत आहे जिओ BP बरोबर. जिओ BP घेऊन आले आहे हॅपी आवर सेविंग. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिओ BP देत आहे प्रति लिटर पेट्रोलवर तब्बल 3 रुपयांची सूट. चला तर मग आजच भेट द्या मनमंदिर पेट्रोलियम, कराड रोड, विटा. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. महायुतीचे अधिकृत उमेदवार युवा नेते सुहास बाबर यांच्या प्रचारार्थ उदय सामंत यांची प्रचारसभा घाटमाथ्यावरील खानापूर येथे पार पडली. घाटमाथ्यावरचे किंगमेकर नेतृत्व माननीय सुहास नाना शिंदे यांनी उदय सामंत यांचा सत्कार केला. यावेळी मतदारसंघाचा विकास व्हायचा असेल तर सुहास भैयांना निवडून द्या. महायुतीचे सरकार येणार असून सत्तेत आल्यावर खऱ्या अर्थाने विकास होणार असल्याचे सांगितले. उदय सामंत व सुहास भैया बाबर यांचे भाषणाने उपस्थित प्रचंड जनसमुदाय मंत्रमुग्ध झाला. पाहूयात काय म्हणाले ते. महायुतीचे लोकप्रिय उमेदवार, माझे मित्र आणि तरुण सहकारी आदरणीय सुहासजी बाबर, सुहास नाना शिंदे, राजेंद्रजी शिंदे, राजाभाऊ शिंदे, कमलजी शिंदे, विनोद सोनवणे, सुशांतजी देवकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर, अमोलजी बाबर, महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येनं या सभेला उपस्थित असलेले सर्व अनिल भाऊंवर प्रेम करणारे आणि सुहासला आशीर्वाद देणारे बंधू आणि भगिनी, आजची ही उपस्थिती बघितल्यानंतर कोणी काही जरी म्हटलं तरी सुहास भैया यांचा विजय हा 100% निश्चित आहे. आणि ते सांगायला आता कुठच्या भविष्यकाराची देखील आवश्यकता नाही. मी स्वतः विधिमंडळामध्ये 4 वेळा आमदार म्हणून काम केलं. राज्याचा 3 वेळा राज्यमंत्री, मंत्री, विविध महामंडळांचा अध्यक्ष राहिलो. परंतु अनिल भाऊंनी जी कामाच्या पाठपुराव्याची दिशा फक्त सुहासला दिली नाही, तरी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना देखील दिली. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे त्याने केलेलं पाण्याचं काम. मला आठवतं की नागपूरला एक कॅबिनेट मीटिंग सुरू होती आणि कॅबिनेटच्या सुरुवातीला मला आणि शंभूराज देसाई साहेबांना अनिल भाऊ भेटले आणि सुहास भैया त्यांनी आम्हाला दोघांना दमच दिला. आणि अनिल भाऊंचा दम कसा असायचा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ते मला म्हणाले की कॅबिनेटच्या बाहेर मी बसून राहणार आहे. मला बाकी कोण काय मंत्रिमंडळामध्ये करतात मला माहीत नाही. मुख्यमंत्री महोदयांनी माझा विषय हा कॅबिनेटमध्ये आणला आहे. तुम्ही दोघांनी तिथं जर तो मंजूर करून घेतला नाही तर बाहेर मी बसलेलोच आहे. परंतु माणसामधली संवेदना काय असते मी अनिल भाऊंकडून शिकलो. कॅबिनेटची मीटिंग झाली. कॅबिनेटची मीटिंग झाल्यानंतर अनिल भाऊ शाल घेऊन बाहेर उभे होते आणि एक फार मोठा गुच्छ घेऊन बाहेर उभे होते. मला वाटलं ते पहिलं मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहेत. त्यांनी मला भेटून सांगितले की कॅबिनेटमध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही आणि शंभूराजने मुद्दे मांडले त्याबद्दल माझ्या मतदारसंघातल्या लोकांच्या वतीनं तुमचा सत्कार करण्यासाठी मी बाहेर उभा आहे. आणि तुम्ही दोघांनी मिळून जे माझ्या मतदारसंघासाठी केलेलं आहे हे मी कधीही विसरू शकत नाही. असा दानत असलेला नेता आज आपल्यामध्ये राहिला नाही, हे आपल्या सगळ्यांना दुःख आहे. 7 जानेवारी मला आजही आठवते. 7 जानेवारी हा अनिल भाऊंचा वाढदिवस आणि माझ्या मोठ्या बंधुराजांचा देखील वाढदिवस. कोल्हापूरला एकदा सुहास भैया मला कार्यक्रमाच्या निमित्ताने येऊन भेटले आणि खरंच सांगतो की त्या कार्यक्रमाला माझ्या मोठ्या भावाचा वाढदिवस असल्यामुळे मी येणार नव्हतो. 6 तारखेला रात्री मला अनिल भाऊंचा फोन आला. मी म्हटलं, भाऊ माझ्या सख्या भावाचा वाढदिवस आहे, मला त्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे. त्या माणसानं मला असं विचारलं, मी काय तुझा मोठा भाऊ नाही का? तुला जायचं तर माझा वाढदिवस करायचा आणि मग भावाच्या वाढदिवसाला जायचं. मी उद्या तुझ्या
संपूर्ण कार्यक्रमातनं मी तुझी वाट बघतोय आणि तू जर आला नाहीस तर परत मी तुझ्यावर भाषण देखील करणार नाही. असा हक्काचा माणूस, मार्गदर्शन करणारा माणूस, कारण माझं आणि त्यांचं नातं हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीपासून होतं. पाण्यासाठी कशा पद्धतीनं त्यांनी पाठपुरावा केला आहे हे आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सुहास भैया विधानसभेमध्ये जाणं ही खऱ्या अर्थानं अनिल भाऊंना असलेली आदरांजली आहे, श्रद्धांजली आहे. आणि म्हणून सगळ्यांनी आपणच सुहास बाबर आहे असं समजून आपलं आणि आपल्या सभोवतालची मतं ही सुहासच्या पारड्यामध्ये टाकली पाहिजे. आज आपण सुहास भैयाचं भाषण ऐकलं. त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की अनिल भाऊंवर देखील काही लोक टीका करतात. नियती हे त्याला उत्तर आहे, काळ हे त्याला उत्तर आहे. तुम्ही 2 नंबरला जरी तुमची निशाणी असली तर या मतदारांना माहिती आहे की 1 नंबरचा उमेदवार हा सुहास बाबरच आहे. त्याच्यामुळे तुम्हीच निवडून येणार आहे, चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. आणि तुम्ही स्वतःसाठी काय मागितलं? मी आज राम मंदिरामध्ये देखील जाऊन आलो, मी आज दर्ग्यावर देखील जाऊन आलो. मी या परमेश्वराला स्मरून सांगतो की तासगावला दिलेलं उपकेंद्र या ठिकाणी आणण्यासाठी फक्त आणि फक्त अनिल भाऊ बाबरनीच प्रयत्न केला, बाकी कोणी प्रयत्न केला नाही. आणि सुहास भैयाचे सहकारी म्हणून आमचा शब्द आहे, महायुतीचं सरकार येणारी काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि हे सरकार आल्यानंतर पहिल्या 3 महिन्याच्या आत तुमची आणि तरुण सहकाऱ्यांची असलेली मागणी ही महाराष्ट्र शासन नक्की पूर्ण करेल, हा देखील माझा शब्द आहे. मिनी MIDC तुम्हाला पाहिजे, मिनी MIDC करून इथल्या रोजगार निर्मितीसाठी आपण प्रयत्न करणार आहात. हे देखील काम शासन आल्यानंतर आम्ही नक्की करू. परंतु माझा अजून एक अनुभव सांगतो. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर देशाच्या अनेक निवडणुकांमध्ये फिरण्याची मला संधी मिळाली. पण ज्या ज्या ठिकाणी देशभरामध्ये गेलो, ज्या ज्या ठिकाणी मी देशभरामध्ये गेलो, ज्या ज्या हॉटेलला मी उतरलो, तिथं पहिलं आमचं स्वागत करणारे तुमच्या गावातली लोक होती, तुमच्या तालुक्यातली लोक होती. कदाचित परिस्थितीनं गरीब असतील पण मनाने मोठी होती. त्या हॉटेलच्या दारामध्ये येऊन उभी असायची. आमची ओळख ना पाळख. मुख्यमंत्री मोदयांच्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीला मी जायचो. एक शाल, एक गुच्छ आणि ती 10-15 माणसं अनिल भाऊंनी तुम्हाला भेटायला सांगितलंय आणि अनिल भाऊंच्या वतीनं तुमचा आम्ही सत्कार करतोय. अनिल भाऊ कुठे? खानापूरमध्ये. आमचा सत्कार कुठे? बेंगलोरमध्ये, मद्रासमध्ये, चेन्नईमध्ये. ज्या ज्या ठिकाणी देशात मी गेलो त्या त्या ठिकाणी मला तुमच्या मतदारसंघातल्या लोकांनी तिथले स्थानिक असल्यासारखं अतिशय मानाची आणि सन्मानाची वागणूक दिली, आमचा सत्कार केला. आणि ह्याचं कारण एकमेव होतं, कारण त्यांच्यावर केलेलं अनिल भाऊंनी प्रेम, त्यांना दिलेले आशीर्वाद आणि त्यांना दिलेलं सहकार्य, याचमुळं देशामध्ये देखील आमचा सन्मान होऊ शकला आणि तुमच्या मतदारसंघातल्या लोकांनी केला. एवढं उत्तुंग नेतृत्व होतं. एखाद्या पाणी योजनेसाठी माझं मंत्रिपद गेलं तरी चालेल, मला मंत्रिपद नको असं सांगणारा देशातला एकमेव जर नेता कोण असेल तर ते अनिल भाऊ बाबर होते. हे देखील आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि कोणी उठतं, टीका टिप्पणी करतं. अनिल भाऊंच्या नकाशी ज्यांची तुलना होऊ शकत नाही अशी लोक अनिल भाऊंवर टीका करतात. आई वडील गेलेले असताना मुलगा ज्यावेळी निवडणूक लढवतो त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात, त्याची तुम्ही हेळसांड करता. आणि म्हणून मगाशी मी सांगितलं, परमेश्वर सगळं बघतोय. नियती आणि काळ हे त्याला उत्तर आहे. सुहासजी, एवढा विजय तुमचा संपादन होईल की काही लोकांचे डोळे पांढरे होतील आणि परत कधी ते फॉर्म भरणार नाहीत. फक्त एकच विनंती आहे. मला असं कळलं आणि तुम्हीच सांगितलं की प्रत्येक निवडणुकीला ते भाषण बदलतात. परत पडल्यानंतर भाषण बदललं तर फक्त तुमच्यासोबत घेऊ नका. आता पुढच्या निवडणुकीला तुम्हीच सांगाल की हे बघा, हे 4 वर्ष माझ्याबरोबर होते, निवडणूक लागली, परत तिकडे गेले आणि माझ्या विरोधात भाषण केलं. म्हणजे त्यांना माहिती आहे चलती कुठं असतं तिकडे ते जातात, खणखणीत नाणं कुठं असतं
त्याची ते सोबत करतात, पण ती सोबत जास्तीत जास्त 4 वर्ष असते असं तुम्हीच सांगितलं आहे. नाही तर उद्या तुम्ही पण एवढे भावनिक आहात, तुम्हाला येऊन सांगतील की नाही तुमच्याबरोबर आता मी पाहिजे, तुमच्यातला माझ्यातला वाद संपला, हे झालं ते झालं, आणि विजय मिरवणुकीमध्ये आमच्या सगळ्यांच्या पुढं ते असतील, तर ती फक्त दक्षता घ्या. पण खोटं बोलणारा माणूस राजकारणामध्ये टिकत नाही. आज मला आश्चर्य वाटतं, ज्या उबाठाच्या पक्षप्रमुखांसाठी 2014 पासून या अनिल भाऊंनी वाटेल त्या स्तरावर त्यांना प्रोटेक्ट केलं, वाटेल त्या ठिकाणी जाऊन त्यांना पाठबळ देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यानंतर पुढच्या कालावधीमध्ये ते अनिल भाऊंना भेटू देखील शकले नाहीत. हे आमचं दुर्दैव आहे आणि त्याच्यामुळंच एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला. आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या उठावामध्ये आणि मुख्यमंत्रीपदामध्ये जर सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर तो या मतदारसंघाचा म्हणजे अनिल भाऊ बाबरांचा. आणि मी देखील प्रामाणिकपणानं सांगतो, अनिल भाऊ हे पहिल्या फळीतले खेळाडू होते, त्यावेळी आम्ही दुसऱ्या फळीतले होतो. पण अनिल भाऊंनी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर हे जर धाडस दाखवलं नसतं तर उदय सामंत देखील उद्योगमंत्री झाला नसता. त्याच्यामुळे सुहास बाबर हा जो उभा आहे हा फक्त आणि फक्त अनिल भाऊंचा मुलगा म्हणून नाही, आज अनिल भाऊंचा संपूर्ण सहवास आपल्याला नसताना त्यांचा विचार पुढे घेऊन जाणारा एक दूत म्हणून उभा आहे, याची नोंद देखील आपल्या मतदारांनी घेतली पाहिजे. आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जर सुहास भैया भविष्यामध्ये काम करणार असेल तर मताधिक्य वाढवून तो विधानसभेमध्ये गेला पाहिजे. आज अतिशय चांगल्या पद्धतीची तरुण फळी त्यांच्याबरोबर आहे, युवकांचा लोंढा त्यांच्याबरोबर असतो. आता मी येत असताना जो उत्साह बघितला, हा उत्साह भल्या भल्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये कोणाला मिळत नाही. पण सुहासजी, मला आपल्याला एक विनंती करायची आहे. आपल्या घराचा वारसा सत्ता देखील नाकारण्याचा आहे, सत्ता देखील नाकारण्याचा आहे. ज्यावेळी काँग्रेसच्या लोकांनी सांगितलं की तुम्हाला जिल्हा परिषद अध्यक्ष करतो, परंतु भाजपाची साथ सोडा. तत्वनिष्ठ माणूस कसा असतो, अनिल भाऊंनी सांगितलं एक वेळ राजीनामा दे, परंतु जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हायचं नाही, मी भाजपाला कमिटमेंट केलेली आहे, भाजपनं पद दिलं तर घे, नाहीतर न घेता घरात बस, असा सांगणारा स्वाभिमानी नेता हा तुमच्या घरामध्ये होता आणि त्याचे तुम्ही चिरंजीव आहात. जनता फार ऐकत असते, बघत असते आणि त्याच्यावर मत ठरवत असते. तुम्ही जरा या गर्दीकडे जर बघितलं, तुम्ही मला सांगितलं हा छोटासा गाव आहे, हा छोटासा गाव जरी असला तरी तुमचं ऐकण्यासाठी, तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी ज्यावेळी हजारो लोक जमतात तरी तुमचा विजय हा निश्चित आहे. परंतु हा विजय मिळाल्यानंतर या सगळ्यांची कामं करणं ही तुमची माझी देखील जबाबदारी आहे. आणि मी इथं आलो, मी काही मेहरबानी केली नाही. जे अनिल बाबर साहेबांनी आम्हाला सहकार्य केलं, आमच्या राजकीय जीवनामध्ये देखील आम्हाला ताकद दिली, अशांचे चिरंजीव आणि सुपुत्र ज्यावेळी उभे असतात त्यावेळी आमच्यासारख्याचा प्रचाराचा खालीचा वाटा असतो. परंतु तुमच्या वडिलांनीच केलेलं काम एवढं उत्तुंग आहे, ते बघून आमच्यासारख्याने आमच्या मतदारसंघामध्ये जर काम केलं तर आमचं देखील मताधिक्य 5-25 हजारनं वाढू शकतं. या स्वार्थापोटी मी आलोय. तुमचा प्रचार तर त्याच्यातनं होईलच, पण भविष्याच्या राजकीय कारकिर्दीमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये जाऊन मला काय करायचं आहे याची देखील मला कल्पना येईल, म्हणून दोन्ही अर्थानं आलो. राजकारणी हा स्वार्थी असतो. तुमच्या प्रचाराला तर आलोच, पण तुमचा प्रचार करत असताना टेंबू कसं झालं, पाणीदार आमदार म्हणून नाव कशा पद्धतीनं पडलं, 50-50 कोटीची कामं कुठेतरी आता सांगितलं, एका गावात 50 कोटीचं काम, हे म्हणजे जादूच आहे. तुम्ही सांगितलं 80 कोटी, अळसुंद गाव म्हणजे एका गावामध्ये 50-50 कोटीची कामं आणणारा महाराष्ट्रातला पहिला आमदार जर कोण होता असेल तर ते अनिल भाऊ बाबर होते. कारण एका नगरपालिकेला देखील 1 लाख लोकवस्तीच्या नगरपालिकेला देखील 50 कोटी रुपये मिळत नाहीत. ते एका गावाला 50 कोटी रुपये आणण्याची दानत आणि धमक आपल्या अनिल भाऊंमध्ये होती. आणि म्हणून सुहास भैया हे विधानसभेमध्ये गेले पाहिजे. आज विधानसभेमध्ये जात असताना त्यांनी सांगितलं की हे काम झालं पाहिजे, ते काम झालं पाहिजे. मला खात्री आहे की आम्ही जर काम केलं नाही तर ते तुमच्या वतीनं विधानसभेमध्ये आवाज उठवतील. आणि नुसता आवाज उठवणार नाहीत तर ते काम पूर्ण होईपर्यंत विधानसभेचा सदस्य म्हणून, आमदार म्हणून वेळ पडल्यास आमच्याबरोबर जरी भांडावं लागलं तरी सुहास भैया भांडतील. एवढ्या ताकदीचा एक युवा कार्यकर्ता
ताकदीचा एक नेता, ताकदीचा एक उमेदवार माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्रजी आणि अजितदादांनी तुम्हाला दिलेला आहे. आणि मला हा पॅटर्नच कळत नाही हो. म्हणजे मी आल्यानंतर जे 10-15 मिनटं शांत होतो, पॅटर्न काय? सगळ्यांचाच आशीर्वाद. कैलासवासी RR पाटील साहेबांचा देखील आशीर्वाद. ते देवकर साहेब ते कुठे आहे? आमच्या जिल्ह्यात पण फोन करा नाही कदा. त्यांचा पण आशीर्वाद. मला असं वाटतं की पतंगराव कदम साहेबांचा देखील आशीर्वाद असेल. म्हणजे हा सुहास भैयाचा कुठचा पॅटर्न आहे हेच मला कळत नाही. हा नाही मग तो पुढे नेताय ना तुम्ही. एखाद्या वडीलधाऱ्या माणसाचा पॅटर्न तसाच्या तसा नम्रपणानं पुढं नेणं हा देखील मोठेपणा आहे. आणि तसं तुम्ही जर वागला नसता तर ही सिनियर मंडळी तुमच्यासोबत राहिली नसती. आणि म्हणून खऱ्या अर्थानं अनिल भाऊंचा तुम्ही वारसा वाढवताय, जोपासताय. पण जाताना मला कानात सांगा की हा पॅटर्न कसा तयार झाला. मी तेच म्हटलं ना, हे भयानक पॅटर्न आहे वा. उमेदवार आमचा, पाठिंबा सगळ्यांचा. त्याच्यामुळं हा पॅटर्न जर आमच्यासारख्या प्रत्येकाला मिळाला तर मला असं वाटतं की महायुतीच्या जागा 288 पैकी 250 यायला काही हरकत नाही. पण हा पॅटर्न कळला पाहिजे. पण एक मनापासून सांगतो की अनिल भाऊंचा आशीर्वाद तर आहेच. आज अनिल भाऊ जिथं कुठं असतील तिथनं ते आशीर्वाद देत असतील. पण शेवटी त्यांचा वारसा पुढं नेत असताना वारसा पुढं नेणाऱ्या माणसामध्ये देखील क्वालिटी लागते. जसं मगाशी आपण सांगितलेत की नाशिकची क्वांटिटी, द्राक्षाची आणि इथली क्वालिटी, तशी नेत्यांमधली देखील क्वालिटी जर सर्वश्रेष्ठ कोणामध्ये असेल उमेदवारांमध्ये तर ती सुहास भैयांमध्ये आहे. याची देखील नोंद आपण घेतली पाहिजे. उद्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब देखील येणार आहेत. त्यांना देखील सुहास बाबर किती मतांना निवडून येणार आहेत हे दाखवण्यासाठी लाखोंच्या संख्येनं तुम्ही तिथं उपस्थित राहिलं पाहिजे. आणि त्यांना देखील एक विश्वास दिला पाहिजे की अनिल भाऊंच्या पश्चात आम्ही सुहास भैयाबरोबर ठामपणानं उभे आहोत. आम्ही सगळे त्याच्यासोबत उभे आहोत. मी तुम्हाला शब्द देतो, शिंदे साहेबांच्या वतीनं, देवेंद्रजींच्या वतीनं आणि अजितदादांच्या वतीनं या मतदारसंघामध्ये सुहास भैया जे जे काय सांगेल ते करण्याची भूमिका सरकार म्हणून आम्ही घेऊ. त्याच्यात कुठेही आम्ही कमतरता करणार नाही. आणि हे ठामपणानं का सांगतोय तर आज लिहून ठेवा, ज्यांच्याकडे पेन आहेत, कागद आहेत, त्यांनी लिहून ठेवा. आणि 23 तारखेला माझा मोबाईल नंबर घ्या आणि मला फोन करा. 175 पेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचंच सरकार या महाराष्ट्रामध्ये येणार आहे. आणि त्या महायुतीच्या सरकारमध्ये फार मोठ्या मताधिक्यानं तुमचे देखील आमदार असतील, याच्याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. पण मताधिक्य एवढं द्या की खऱ्या अर्थानं अनिल भाऊंना आनंद झाला पाहिजे. अनिल भाऊंना वाटलं पाहिजे जिथं कुठं असतील तिथे की माझ्या पश्चात माझा मतदारसंघ सांभाळणारा, माझ्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा, माझ्या लोकांना साथीनं नेणारा आणि माझ्यासारखीच माझ्या सगळ्या लोकांना वागणूक देणारा माझा मुलगा हा फार मोठ्या मताधिक्यानं विधानसभेमध्ये गेला आहे आणि माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेला आहे. हे समाधान जिथं कुठं ते असतील त्यांना बघण्याची संधी आपण सगळ्यांनी मिळून प्राप्त करून द्यावी, एवढीच मला या सभेच्या निमित्तानं विनंती करायची आहे. आणि एक भावनिक नेता कसा असतो ते सांगतो आणि मी माझं मनोगत संपवतो. 7 जानेवारी मी सुहासला देखील सांगितलं, 7 जानेवारीला मी हेलिकॉप्टरनं की विमानानं आलो होतो, मला आता काय हेलिकॉप्टरनं आलो होतो. आणि भाऊ माझ्या बाजूला बसलेले होते. तुम्हाला मी सांगितलं की भाऊंचं बोलणं आणि अधिकारवाणी ही आमच्यावर सगळ्यांवर कायमस्वरूपी चालायची. मी भाऊंना विचारलं, भाऊ मी भाषण करून जाऊ का? मला म्हणले माझा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत थांबायला लागेल. आता अनिल भाऊंनी सांगितलं म्हटल्यानंतर विषयच संपला. तेवढ्यात भानगड अशी झाली की मला पायलटचा फोन आला की आता हेलिकॉप्टरच जाऊ शकत नाही. आणि माझं जेवण अनिल भाऊंनी आग्रहाने करून ठेवलं होतं. मी गाडीत बसून निघालो. भाऊंना म्हटलं आता मला लवकर भाषण करून जायला लागेल. भाऊ म्हणले ठीक आहे, पण जेवल्याशिवाय जायचं नाही. म्हटलं भाऊ आता दोन्हीकडनं सांगताय, लवकर पण जा म्हणताने घरी जाऊन जेवण पण करा म्हणताय. म्हणले नाही, जसं मी तुला घरात वाढणार होतो तसंच्या तसं जेवण डब्यातून तुला गाडीमध्ये दिलेलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जेवण तर चमचमीत होतं सोडून द्या,
परंतु जसं मला घरात वाढलं असतं तशा पद्धतीची व्यवस्था माझ्या गाडीमध्ये अनिल भाऊंनी करून ठेवली होती. मला असं वाटतं की ही संवेदना आहे, ही भावना आहे, याला मोठेपण म्हणतात, याला माणूस म्हणतात. नाही तर माझ्या वाढदिवसाला आला मंत्री आणि गेला, मला काही फरक पडत नाही, माझं काम झालं, असा वापर करून घेणारा आपला नेता नव्हता. आणि तसेच त्यांचे चिरंजीव आहेत. आणि म्हणून मला विनंती करायची आहे की धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून फार मोठं विक्रमी मताधिक्य आपण सुहास भैयांना मिळवून द्यावं. 3 कामं जी सांगितलेली आहेत त्याची जबाबदारी आज मी स्वीकारलेली आहे. एक मिनी MIDC, दुसरं उपकेंद्र, आणि तिसरं कसला व्यवसाय, सोने चांदीच्या दुकानदारांकडे काम करण्याचा जो व्यवसाय आहे त्याच्या बाबतीमध्ये देखील मी शब्द देतो. सरकार आल्यानंतर सुहास भैया तुम्ही मला परत उद्योगमंत्री जर ठेवलं तर पहिल्या 15 दिवसात याला देखील स्मॉल स्केलचा दर्जा दिला जाईल. हा शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. आज इथे येऊन तुमच्या सगळ्यांशी संवाद करण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि भविष्यामध्ये हा विश्वास बाळगतो की 23 तारखेला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आमचा सुहास भैया हा 100% विधानसभेत आमच्याबरोबर असेल, हा विश्वास बाळगतो. तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो.